भारतानं जनतंत्राचा स्वीकार करून अर्धशतक लोटून गेलं. मात्र जनतेच्या तंत्राप्रमाणे जनतेच्या हितासाठी शासनकर्ते खरोखरच कार्य करतात का? मोठंच प्रश्नचिन्ह आहे. शासनकर्ते जर जनतेच्या वतीनं कारभार करतात तर या कारभाराच्या प्रत्येक बाबीची शासनाच्या म्हणजे जनतेच्या तिजोरीतल्या पैशांच्या विनियोगाची खडानखडा माहिती मागण्याचा जनतेला जन्मसिद्ध हक्क आहे. पण लोकशाहीतल्या पहिल्या 50 वर्षात जनतेला हा आपला मूलभूत हक्क मिळालाच नव्हता. गेल्या काही वर्षात भारतामध्ये जनतेच्या माहितीच्या अधिकाराच्या चळवळीनं मूळ धरलं आणि माहितीच्या अधिकाराचे कायदे राज्यात अंमलात येऊ लागले. महाराष्ट्रही त्यातला एक आणि नेहमीप्रमाणे याही क्षेत्रात प्रगत आणि अग्रेसर. महाराष्ट्रात माहितीच्या अधिकाराचा कायदा ज्येष्ठ समाजसुधारक अण्णासाहेब हजारे यांच्या प्रेरणेतून आणि अनेक वर्षांच्या प्रयत्नातून लागू झाला. आज या कायद्यामुळे मिळालेल्या माहितीच्या अधिकाराचा वापर शेकडो नागरिक साऱ्या राज्यभर करत आहेत आणि शासन व्यवहारात पारदर्शकतेचा आग्रह धरत आहेत. डिसेंबर 2004 मध्ये या कायद्याचा वापर करणाऱ्या आणि वापर करू इच्छिणाऱ्या नागरिकांचा एक आगळा वेगळा मेळावा हम जानेंगे तर्फे पुण्यात आयोजित झाला होता. टोटल स्टॅटिस्टिक्स हे कोणाकडे सुद्धा तूर्त नाही, शासनाकडे सुद्धा नाही आणि आमच्या कुठल्याही खासगी एनजीओजकडे कुठल्या ऍक्टिव्हिस्टकडे असं स्टॅटिस्टिक्स नाही. ज्याचं कारण असं की महाराष्ट्रात आपलं राज्य केवढं मोठं आहे त्याची पूर्ण आपल्याला कल्पना आहे. जर्मनी एवढं जवळ आपलं राज्य आहे. सर्व ठिकाणी म्हणजे अगदी कोकणापासून ते विदर्भापर्यंत हा कायदा वापरला जातो. आपला असा हा एकच कायदा आहे की ज्या ठिकाणी शासकीय माहिती अधिकारी पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर हा प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये त्याची नेमणूक व्हायची असते आणि तिथून आपल्याला ती माहिती मिळू शकते. इतर कुठल्याही कायद्यामध्ये अशा प्रकारची तरतूद नाही आणि त्यामुळे ही सगळी माहिती गोळा करणं सरकारलाही थोडं अशक्य झालेलं आहे. तरी पण माझ्या अंदाजाप्रमाणे एक गटफील मी करतो, कारण की मी एक पत्रकार आहे आणि गेल्या 2 वर्षामध्ये मी या माहितीच्या अधिकाराच्या चळवळीमध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून दिलेलं आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे आज या कायद्याचा वापर करणारे जे नागरिक आहेत, वापर एकदा किंवा दोनदा किंवा तीनदा असे किमान 2000 तरी नागरिक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यांनी बऱ्याच लोकांनी नंतर मग एकदाच वापरला नाही तो बऱ्याच त्याच्यानंतर वापरत गेले आहेत आणि त्याच्यामध्ये नंतर मग रेकॉर्ड सुद्धा व्हायला लागले. जसं पहिला रेकॉर्ड आमचे साताऱ्याचे शिवाजी राऊत, त्यांच्या जवळजवळ 100 केसेस त्यांनी आतापर्यंत केलेल्या आहेत. केसेस म्हणजे 100 प्रकरणं त्यांनी आतापर्यंत हँडल केलेली आहेत. त्यातल्या बऱ्याचशा प्रकरणामध्ये त्यांना माहिती मिळालेली आहेत. त्याच्यानंतर आता इथे पुण्याचे नितीन जगताप आपल्याला कल्पना आहे, त्यांच्या जवळजवळ 100 केसेस आहेत. असे मल्टिपल यूज असलेले सुद्धा नागरिक आता बऱ्याच ठिकाणी आहेत. मुंबईत आहेत, शैलेश गांधी इथे आलेले आहेत मुंबईवरनं, त्यांनी सुद्धा या कायद्याचा वापर केलेला आहे. या कायद्याचा आपण हा अधिकार काय आपण आता पहिल्यांदा थोडासा समजून घेऊ. हा अधिकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये अण्णांनी आणून दिला. अण्णांनी आपल्याला एक अत्यंत चांगला कायदा सुद्धा आपल्याला मिळवून दिला. तरी पण मी आपल्याला आणखीन कसं सांगू इच्छितो की केवळ आपण महाराष्ट्र पुरता हा कायदा किंवा ही संकल्पना ही मर्यादित नाही. ही एक जागतिक चळवळ आहे आणि या जागतिक चळवळीला साधारणतः 1990-91 पासून सुरुवात झालेली आहे. 1994 मध्ये आपल्या भारतामध्ये अरुणा रॉयनी राजस्थानमध्ये तळागाळातल्या लोकांशी त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यांनी आंदोलन केलं आणि माहितीचा अधिकार हा आमचा मूलभूत अधिकार आहे हे सर्वोच्च न्यायालयाने एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही असं वारंवार निरनिराळ्या आपल्या निर्णयाद्वारे त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते आता मान्य झालं. किती झालं तरी तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. 1 नाही, 2 नाही, 3दा असा सुद्धा आता. तरी पण त्याचा कायदा नव्हता. नुसतं मूलभूत अधिकार म्हणून काही फायदा नाही. मी एखाद्या कार्यालयामध्ये गेलो आणि म्हणालो की मला माहिती पाहिजे कारण की तो माझा मूलभूत अधिकार आहे आणि त्या अधिकाऱ्याने मला धुडकन लावलं, काय होणार आहे? म्हणजे मला हायकोर्टमध्ये जावं लागणार आहे. प्रत्येक गोष्टीसाठी मला हायकोर्टमध्ये जाणे ते काही शक्य नाहीये. तेव्हा त्या कायद्याचा सुरळीत वापर होण्यासाठी आणि तो
सामान्य जनतेने करण्यासाठी केवळ शहरातले सुशिक्षित जे आपले खाऊन पिऊन सुखी आहेत त्यांनी फक्त आपला हा अधिकार वापरावा आणि आपल्या खेड्यातील आपल्या बांधवांनी त्यांना वापरता येणं शक्य होऊ नये असं नाहीये. त्यांनी पण तो वापरायचा आहे आणि त्याच्यासाठी कायद्याची आवश्यकता होती. आणि असा कायदा भारतामध्ये निर्णायक ठिकाणी यायला लागला. तो येत असताना अण्णांनी महाराष्ट्रामध्ये हा चांगला एक कायदा यावा याच्याबद्दल आंदोलन केलं. शासनाने 2000 साली पहिल्यांदा एक कायदा आणला. तो थोडासा इतका घाईत आणला म्हणजे कशासाठी, आता अण्णांसमोरच मी बोलतो, अण्णांचा धाक म्हणजे असा की मला पुढच्या 2 महिन्यामध्ये कायदा पाहिजे. आता काय करणार नोकरशाही आमची, कुठून इतका विचार करणार, ते विचार वगैरे काही करत नाही आहेत. त्यांनी कुठला तरी एक तामिळनाडूचा कायदा उचलला आणि तो जसा तसा महाराष्ट्रामध्ये आणला. आज तामिळनाडूचा जो कायदा केला तो त्यांनी कशासाठी केला, काय उद्दिष्ट होतं त्याच्याशी आपण आता आपलं तशी काही कर्तव्य नाहीये. तो आपला तोंड दाखवण्यापुरता केवळ कायद्याच्या पुस्तकांमध्ये राहण्यापुरता असा कायदा होता. तो आणला, अंमलात आला. अण्णांच्या लक्षात आलं की हा कायदा येऊन काय फायदा नाहीये, माझ्या जनतेला याचा उपयोग होणार नाहीये. मग त्यांनी सरकारला सांगितलं हा मला कायदा नको आणि या कायद्यामध्ये सुधारणा पण नको, कारण हा कायदा सुधारण्याच्या पलीकडे आहे. मला नवीन कायदा पाहिजे. आणि नवीन कायद्यामध्ये जी तत्व या राईट टू इन्फॉर्मेशन, फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन, याच्यामध्ये जी जागतिक तत्व जी काही आहेत ती तत्व त्याच्यामध्ये प्रॉमिनंटली असलं असं मला कायदा पाहिजे. ही तत्व कोणती? पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की याच्यामध्ये एखाद्या अधिकाऱ्यांनी जर माहिती दिली नाही तर आपण ऑब्व्हियसली आपण अपील करणार. कायद्यामध्ये जर तरतूद असेल की एखाद्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध अपील हे त्याच्या आणखीन वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जर गेली तर तो त्याला सांभाळून घेणार आहे, काही फायदा नाही त्याचा. आणखीन दुसरं अपील ते आणखीन वरच्या अधिकाऱ्याकडे गेलं, मंत्रालयातलं सेक्रेटरीकडे गेलं, त्याचीही तशीच टेंडन्सी राहणार की तो त्याला सांभाळून घेणार आहे, काही अर्थ नाही कायद्याला. तेव्हा किमान जे दुसरं अपील जे आहे ते मात्र एका स्वतंत्र व्यक्तीकडे गेलं पाहिजे, स्वतंत्र अधिकारी व्यक्तीकडे गेलं पाहिजे आणि त्या अधिकारी व्यक्तीला पूर्ण अधिकार असला पाहिजे. हे एक तत्व. दुसरं तत्व असं आहे की कायदा आहे, कायद्यामध्ये जर शिक्षेची तरतूद नसेल तर त्या कायद्याला काही अर्थ राहत नाही. अहो कायदे इतके हजारो कायदे आहेत भारतामध्ये, जेवढी लोकसंख्या आहे तेवढे जवळजवळ कायदे आहेत. प्रत्येक कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे आणि नाही तर कोणत्या कायद्याला विचारणार आहे. मग हा जो कायदा जो आहे की जो माझ्यासाठी नाही, हा पहिला असा कायदा आहे. हा कायदा हे शासनकर्त्यांनी मी कसं वागावं हे ठरवणारे बाकीचे सगळे कायदे आहेत. हा कायदा असा आहे, आता अण्णा आपलं सगळं त्याचं प्रबोधन करणारच आहेत त्यासंबंधी, म्हणून मी त्याच्यामध्ये फारसं बोलणार नाही. हा एक कायदा असा आहे की शासनकर्त्यांनी कसं वागावं हे मी ठरवणारा कायदा आहे, उलटा कायदा आहे. पण कायद्याची अंमलबजावणी कोणाकडे, माझ्याकडे नाही, ती परत त्यांच्याच हातामध्ये. म्हणजे ज्यांच्याबद्दलचा कायदा त्यांच्याच हातामध्ये त्याची अंमलबजावणी, म्हणजे आणखीन काय अधिक पंचायत आता. तर ते करत असताना किमान एक तर त्या कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद असली पाहिजे. कायदा जर मोडला तुम्ही, कायद्याचा जर तुम्ही आदर केला नाही तर त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद पाहिजे. शिक्षा होते नाही होते कशी होणार ते सगळं आम्ही बघणार, आम्ही आहोत ना इथे आता. पण तरतूद तर किमान त्या कायद्यामध्ये पाहिजे. ते झालं. मग अण्णांच्या आग्रहामुळे आणि अण्णांनी दुसरं सांगितलं, हा जो नवीन कायदा होईल ना हा तुमची नोकरशाही करणार नाही मंत्रालयामध्ये बसून, आणि नाही तर ते कसा कायदा होईल आम्हाला माहिती आहे. तर तेव्हा स्वतंत्ररित्या ज्येष्ठ मंडळी की ज्यांना अनुभव आहे, जे जस्टिस हायकोर्टाचे जजेस राहून गेलेले आहेत, ते केंद्र शासनाचे सुद्धा अधिकारी गोडबोले सारखे राहून गेलेले आहेत, अशा मंडळीची एक समिती करावी. त्या समितीतर्फे हा कायदा करावा. तो कायदा तसा झाला आणि तो त्याच्यानंतर अंमलात आला. मधल्या काळामध्ये दिरंगाई झाली, मग एक ऑर्डिनन्स निघाला, नंतर ऑर्डिनन्समुळे नंतर मग तो आपल्याला परत आग्रह धरल्यामुळे कायदा आपल्याला नंतर मग शेवटी अंमलात आला. त्या तपशिलात मी तूर्त जात नाही. पण हा जो कायदा जो आला हा अशा तज्ज्ञ मंडळींनी, स्वतंत्र अशा तज्ज्ञ मंडळींनी, अनुभवी अशा तज्ज्ञ मंडळींनी केलेला कायदा आहे. आणि हा कायदा जगामध्ये अशा प्रकारचे जे काही कायदे आहेत त्या कायद्यांमधला अतिशय एक उत्तम कायदा, मी सर्वोत्कृष्ट कायदा असं कदाचित मी म्हणणार नाही, पण एक जर आपण जगामधले जे कायदे आहेत त्यातले एक 2-4 जर अगदी चांगले कायदे जर आपण जर निवडले तर त्यात महाराष्ट्राचा आपला कायदा आहे असं मी म्हणेन. हा आपल्याला अण्णासाहेबांमुळे कायदा मिळालेला आहे. हा जसा अंमलात आला त्याचबरोबर मी म्हणाल्याप्रमाणे आपले जे सुजाण नागरिक जे आहेत, पहिल्यांदा त्याची सुरुवात कुठे याची चळवळीची मध्यमवर्गीयापासून होते. मध्यमवर्गीय हा शहरांमध्ये असतो,
त्यामुळे त्याची ताबडतोब त्याच्या वापराला ही शहरांमधून सुरुवात झाली, पुण्यामधून झाली. पुण्यामधून ते आमचे शेजारीच सगळे आमचे जी मित्रमंडळी मुंबईमध्ये बसलेली आहे त्यांनी ते वापरायला सुरुवात केली. आमचं नेटवर्किंग आहे, आमचं आपसामध्ये सारखा संबंध असतो, त्यामुळे ते ती चळवळ झाली. तशीच चळवळ ही नंतर मग आपल्या मॉफिसल एरियामध्ये, खेड्यांमध्ये, लहान शहरांमध्ये सुरुवात जायला लागली. त्याचं पूर्णपणे श्रेय परत अण्णांना आहे. ते सगळं ते जायला लागलं. आज लहान लहान गावांमध्ये सुद्धा त्याचा या कायद्याचा वापर होतो. एक थोडंसं विषयांतर करून सांगतो मी. मागाशी जागतिक असं म्हणत होतो. ही जागतिक चळवळ आहे आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की आज सगळ्या जगामध्ये 50 पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये हा कायदा आहे. आणि हा केवळ प्रगत राष्ट्रांमध्येच कायदा असं नाहीये की काही प्रगत राष्ट्रांमध्ये असतात काही चांगले कायदे. तर विकसनशील जी राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये उलट जास्त व्हायला लागलाय हा कायदा. आणि उलट जी प्रगत राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये हा उशिराने कायदा येतो आहे. म्हणजे कदाचित आपण भारत आणि भारतामध्ये सुद्धा महाराष्ट्र आपण काही अत्यंत प्रगत राष्ट्रांच्या पुढे आहोत या कायद्याच्या बाबतीमध्ये. इंग्लंडमध्ये हा कायदा आत्ताच्या येत्या 1 जानेवारी 2005 पासून अंमलात येणार आहे. आणि ही डेडलाईन जशी जवळ येते आहे तशी रोज तिथे किलोनी टनावारी त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत जुने ते सगळे शेडर्समध्ये चालले आहेत किंवा जाळतात आहेत. जसं ॲज इफ द जर्मन्स आर कमिंग, ते एक तर जाळतात आहेत किंवा ते शेडिंगमध्ये टाकतात आणि ते डिस्ट्रॉय करून आले ते. कारण 1 जानेवारीला आता विचारणार ते. आता आम्ही तरी किमान ते केलं नाही महाराष्ट्रामध्ये. जर्मनीमध्ये हा कायदा अजून आलाच नाहीये. म्हणजे प्रगत राष्ट्रांची ही अशी गत. जपानमध्ये हा कायदा असून नसल्यासारखा आहे. पण आफ्रिकेमध्ये, दक्षिण अमेरिकेमध्ये आणि आशियामध्ये सुद्धा निरनिराळ्या देशांमध्ये हा कायदा आलेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे आता वापरला जातो आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये, कारण दक्षिण आफ्रिकेचा एक लक्षात घेता, इतिहास लक्षात घेता सध्याच्या सरकारने या कायद्याच्या बाबतीने अतिशय चांगलं लक्ष घातलं. तिथेही आपल्याबरोबरनी कायदा आलेला आहे आणि त्याच्या वापराला सुरुवात झालेली आहे. आता मी म्हणाल्याप्रमाणे स्टॅटिस्टिक्स हे आपल्याला कुठेही त्याचा आपल्याला मिळणार नाही. पण माझं मी गट फील सांगतो, आपण याच्या खूप वापराला सुरुवात झाली. शासनाने आणि शासकीय अधिकाऱ्यांनी सुरुवातीला तर शासकीय अधिकारी सुरुवातीला तर बिचकले होते. त्यांचं मतिपरिवर्तन करण्याची आवश्यकता होती. शासनाने मात्र एक अतिशय चांगलं एक कार्य केलं. ते सुद्धा अण्णांच्या प्रेरणेमुळे, अण्णांच्या आग्रहामुळे झालं. ते म्हणजे असं की आपल्या पुण्यामध्ये यशोदा नावाची जी संस्था आहे त्यांनी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली. आजपर्यंत जवळजवळ महाराष्ट्रात 1200 अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे. त्यातल्या बऱ्याचशा प्रशिक्षणामध्ये मी सहभाग घेतला असं मी आपल्याला सांगतो. किंवा मला त्यांनी बोलावलं म्हणून मी त्यांची स्तुती करत नाही, कारण मी पत्रकार आहे. त्याच्यामुळे पत्रकार असल्यामुळे मला ऑब्जेक्टिव्हिटी हा तर माझा धर्म आहे. मी तितक्या वस्तुनिष्ठपणे मी आपल्याला सांगतो. मी बघितलेलं आहे की 1 दिवसाचा जो वर्कशॉप असला, सुरुवातीला त्यांचं जी हॉस्टिलिटी असते ती संध्याकाळपर्यंत त्यांची हॉस्टिलिटी निघालेली असते आणि काय हरकत आहे माहिती द्यायला, असं त्यांचा तो ग्रह झाला. म्हणजे त्यांचा तो एक त्यांची मनोवृत्ती एक त्यांची झालेली असते आणि ती खरी आहे, जेन्युइन आहे हे मला कळत असतं. आणि त्याप्रमाणे आता हळूहळू सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला अत्यंत अडचणी आल्या. ज्यांनी पहिल्या सुरुवातीला प्रश्न टाकले त्यांना अडचणी आल्या, तितक्या अडचणी आज राहिलेल्या नाहीत. आज असं दिसतं आहे की पहिल्या झटक्यामध्ये साधारणतः समाधानकारक माहिती मिळण्याचं प्रमाण हे 20% आहे. त्यानंतर ते परसिव्हरन्सनी धक्के लावावे लागतात, पहिल्या अपीलमध्ये जावं लागतं. पहिल्या अपीलमध्ये काही फारसं होत नाही कारण तो अधिकारीच असतो, त्यामुळे होत नाही. मग शेवटी लोकायुक्तांकडे जावं लागतं दुसऱ्या अपीलमध्ये. हे धक्के लावून साधारणतः हे प्रमाण आता 30 ते 35% गेलेलं आहे. म्हणजे असं की पहिल्या झटक्यामध्ये फक्त 5तले एकाचलाच माहिती मिळते, 4 माहिती मिळत नाही. आणि धक्के मारून शेवटी 3तल्या एकाला माहिती मिळते, 2 माहिती मिळत अजूनही नाही. आपण म्हणाली परिस्थिती चांगली नाहीये. तरी पण आपण इतरांशी जर तुलना केली तर इतर राज्य अजून आपल्याबरोबर पण आलेले नाही आहेत. त्यांच्याकडे हे सक्सेस रेटचं प्रमाण 5% पण अजून नाहीये. कर्नाटकामध्ये सुद्धा आपल्या आधीच कायदा आलेला आहे. कर्नाटकामध्ये अजून 5% पण माहिती मिळत नाहीये. दिल्लीमध्ये परिवर्तन, माझा मित्र अरविंद केजरीवाल, त्याची परिवर्तन जी संस्था आहे त्याची सीडी इथे आपल्या आहे, आपण ती मागवून बघावं असती. अतिशय त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. तिथे सुद्धा एक 5 किंवा 10% वरती सक्सेस रेट नाही आहे. ज्या ठिकाणी अरुणा रॉय आहे त्या राजस्थानमध्ये हा कायदा जवळजवळ कित्येक लोकांना माहितीच नाही आहे.
अशी परिस्थिती आपल्या इकडे. आंतरराष्ट्रीय जर आपण परिस्थिती बघितली तरी इव्हन कॅनडासारख्या राष्ट्रांमध्ये सुद्धा हे सक्सेस रेट हा अजूनही तिथे 30-35% वरती गेला नाही. आफ्रिकेमध्ये नुकताच एक असं दक्षिण आफ्रिकेमध्ये एक नुकताच त्याचं एक सर्वेक्षण झालं होतं. त्या सर्वेक्षणामध्ये असं त्यांचं असं लक्षात आलं की तिथेही सक्सेस रेट हा 25 ते 30% आहे. म्हणजे याचा अर्थ असा की ही जी काही याच्या कायद्यामध्ये जी पुढे गेलेली काही राष्ट्र आहेत किंवा काही राज्य आहेत त्याच्यामध्ये आपण पुढे आहोत. 25% समाधानकारक आहे की नाही. तरी पण आतापर्यंत झालं ना चांगलं झालं. अजून आपलं खूप पुढे जायचं आहे. नाहीतरी हा संबंध नवीन माइंडसेटचा प्रश्न आहे. 50 वर्षापासून आणि त्याच्या आधीच्या 150 वर्षापासून 200 वर्ष या अधिकाऱ्यांवरती एक जो त्यांची मनोवृत्ती झाली होती, काही झाली होती तर लपवायचं, फाईल असली ती कॉन्फिडेन्शियल म्हणायचं. आता ती त्यांना उघडी करायला सांगणं म्हणजे इतक्या 1 वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये होणं शक्य नाही आहे ते. तरी पण आम्ही 1.5 वर्षामध्ये आम्ही जेवढं हे अचीव्ह केलं ते त्यामुळे मी अत्यंत समाधानकारक आहे. हाच रेट आपण चालू ठेवूया. जास्तीत जास्त लोकांना आपलं त्याची या कायद्याची आपण माहिती करून देऊया. जास्तीत जास्त लोकांना आपण त्यांना उद्युक्त करूया. आता कायदा कशासाठी आता दुसरं एक सांगतो. आपण म्हणतो बरोबर आहे भ्रष्टाचार निर्मूलनासाठी अगदी योग्य आहे. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आहेच. पण मी अण्णा इथे असताना मी हे मुद्दाम बोलतो आहे. पण भ्रष्टाचार निर्मूलन हे या कायद्याचं एकमेव किंवा कदाचित प्राथमिक उद्दिष्ट आहे असं मी म्हणणार नाही. या कायद्याचं उद्दिष्ट काय आहे? ट्रान्सपरन्सी आहे ना. तुम्ही जे काही करता ते आम्हाला कळवा किंवा तुम्ही आमच्या वतीनेच करत असल्यामुळे त्याच्यामुळे काय गुड गव्हर्नन्स, सुयोग्य शासन. सुयोग्य शासन झालं तर आमच्या दैनंदिन ज्या अडचणी रोजच्या कामामध्ये असतात साध्या साध्या गोष्टी आम्हाला मिळत नाहीत. त्या काय भ्रष्टाचार वगैरे सुद्धा असो काही नाही किंवा नुसती दरंगाई असते, नुसता आळस असतो, ते सुद्धा असू शकतं. ते सुयोग्य शासन आलं. हे सुयोग्य शासन जर आलं तर या सुयोग्य शासनाबरोबर भ्रष्टाचाराला सुद्धा आळा बसेल. तेव्हा मी असं म्हणेन की भ्रष्टाचार निर्मूलन हे त्यातलं दुय्यम आहे आणि सुयोग्य शासन प्रशासन हे त्याचं उद्दिष्ट या ट्रान्सपरन्सीचं आहे. होणार असं कोणी जसं एकदा लक्षात आलं की कोणीतरी माझ्याकडे लक्ष ठेवून आहे मी जे काही करतो आहे ते झालं की थोडंसं तो माणूस बिचकला, फार भानगडी करणार नाही किंवा 15 दिवसामध्ये जर उत्तर द्यायचा नियम असेल तर 15 दिवसांमध्ये उत्तर देईल असं ते होणार. त्याची सुरुवात थोडीशी झालेली आहे. आमची ही जी मंडळी आज आलेली आहे तर या कार्यक्रमासंबंधी लोकांना कळलेलं आहे भरपूर आता हा कायदा आहे. तरी पण लोकांना असं माहिती नाही की कायदा ठीक आहे वापरायचा कसा, त्याचा कायदा मिळतो कुठे तो कायदा, मग तो फॉर्म कोणता कसा भरायचा त्याची कल्पना नाही आहे. मग आम्ही असं ठरवलं असं करा. यांनी जे कष्ट करून सगळे जे माहिती मिळवलेली आहेत ना, एक अप्लिकेशन टाकली मग त्याच्यानंतर फॉलोअप केला वगैरे जे सगळं जे केलं त्यांना मी म्हटलं तुम्ही असं करा तुमच्या सगळ्या फायली घेऊन या आणि इथे बसा. नागरिक येतील तुमच्या फायली बघतील. तुमच्या फायली बघितल्याबरोबर त्याच्यामध्ये फॉर्म त्यांचा दिसला. तो फॉर्म मध्ये कसा प्रश्न विचारला, किती प्रिसाइजली त्यांनी तो प्रश्न विचारला, पद्धतशीरपणे विचारला की ज्यामुळे तुम्हाला माहितीच आहे अधिकारी कसे असतात त्याच्यामध्ये कुठेतरी खुसपट काढायला त्यांना हवंच असतं. त्याला खुसपट काढायला कुठे वाव न देता कसा प्रश्न विचारला तरी पण उत्तर मिळालं नाही, काहीच नावमत झालं नाहीत. मग ते अपीलमध्ये गेले, शांतपणे थांबले. अपीलचं काही झालं नाही, शांतपणे थांबले, लोकायुक्तांकडे गेले आणि मग लोकायुक्तांनी न्याय दिला. असं ते आहे. या कायद्यामध्ये आणखीन बऱ्याच अडचणी येतात आहेत. मी आता ज्यावेळेला असं म्हणतो की लोकायुक्तांनी न्याय दिला, लोकायुक्तांचा न्याय सुद्धा हा पूर्णपणे आपल्याकडे त्या त्रुटी आहेत, न्याय मिळत नाही. लोकायुक्तांनी आदेश देऊन सुद्धा बरेचसे निर्णय अंमलात आलेले नाहीत. या अडचणी आपल्याला अजूनही आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हा आपला कायदा जसा आपला पुढे जातो त्याचा वापर जसा आपला पुढे चाललेला आहे त्याचबरोबर या कायद्यामध्ये सुधारणा करण्याची आता वेळ आलेली आहे. अण्णांचं त्याच्याकडे लक्ष आहे, कुठल्या त्रुटी आहेत त्यांचं तिथे लक्ष आहेत आणि त्यासंबंधी जसे अण्णा तसेच आमचे जे बाकीचे कार्यकर्ते आहेत मुंबईतले इतर शहरातले सुद्धा त्यांचे सरकारशी सतत संपर्क असतो आणि त्याच्यातून त्यांना कुठल्या सुधारणा करायच्या त्यासंबंधी आता चर्चा सुरू झालेली आहे. या सुधारणा येत्या 6 महिन्यामध्ये आपल्याला करायच्या आहेत. दरम्यानच्या काळामध्ये परत मी म्हणतो आपला महाराष्ट्राचा कायदा आपण वापरायला लागू, तो सुजाणपणे आणि जबाबदार रीतीने आपण वापरायला लागू आणि तो यशस्वी आपण करून दाखवू. आणि याच्यासाठी आजचा कार्यक्रम की आपण बघा, यांना प्रश्न विचारा, ग्रीव देम. तुम्ही असाच प्रश्न का विचारला, हे असं काय नाही विचारला, त्यांना विचारा तुम्ही. ते आता माहिती काय मिळाली, माहितीचं सिग्निफिकन्स काय आहे त्याचं
हीच माहिती तुम्ही का विचारली, याच कार्यालयामध्ये तुम्ही काय केला, मी एवढं सगळं तुम्ही त्यांना विचारा. अशी एक पद्धतीने विचारा की याच्यामध्ये तुमचा काहीतरी गैरहेतू होता असं तुम्ही गृहीत धरून तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. का हीच कशाला तुम्ही माहिती मागितली, कारण या कायद्याचा दुरुपयोग सुद्धा होऊ शकतो. तर तो कदाचित आपण असं गृहीत धरून चालूय की या सगळ्यांनी तो दुरुपयोग केलेला आहे. मग त्यांना विचारा तुम्ही हीच माहिती तुम्ही का मागितली, त्याच्यातून तुम्ही काय साध्य केलं, जनतेसाठी काय साध्य केलं, त्यांना आपण विचारा. आमने सामने आहे, ते आपलं इथे बसणार आहेत, फायली घेऊन बसणार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, आपण त्यांच्या फायली बघणार आहे. मला कल्पना आहे मी प्रास्ताविक थोडं लांबवलं माझं, कारण मला त्यातल्या काही बेसिक गोष्टी आपल्याला सांगायच्या होत्या. पण आता मी अशी विनंती करतो अण्णासाहेबांना की आम्हाला मार्गदर्शन करावं. तर भ्रष्टाचाराला आळा बसावा हा एवढाच उद्देश नाहीये. ज्या इंग्रजांनी 150 वर्ष आमच्यावर राज्य केलं, हुकुमशाही गाजवली आणि असह्य वेदना झाल्या आणि शेवटी गांधीजींच्या नेतृत्वाखाली करेंगे या मरेंगे असा एक ठराव झाला चले जावचा, आणि त्यामुळे त्या इंग्रजांना जावं लागलं. इंग्रज गेला पण नीती इथेच राहिली. तीच हुकुमशाही, तीच लूट, तोच भ्रष्टाचार. पण घडलं काय, फक्त गोरे गेले आणि काळे आले. म्हणून आम्ही जर स्वातंत्र्यात आलोय तर ती इंग्रजांची हुकुमशाही आता या देशात नसली पाहिजे, तो भ्रष्टाचार, ती लूट नसली पाहिजे. म्हणून नागरिकांना हे अधिकार मिळावेत, त्याला स्वातंत्र्याचा अनुभव घेता यावा, हा मुख्य उद्देश याच्या पाठीमागे होता. की आम्ही स्वातंत्र्यात आहे, आता त्या स्वातंत्र्याचा अनुभव आम्हाला घेता यावा. त्याचबरोबर ज्या शासकीय योजना आम्ही तयार केल्यात, गरीब माणसासाठी केल्यात, दलितांसाठी केल्यात, अनेक लोकांसाठी ज्या योजना केल्यात, त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात. आणि त्यालाही पर्याय हा माहितीचा अधिकार आहे, याच्यामुळे त्या योजना तिथपर्यंत जाऊ शकतील. त्या योजनांना जी गळकी लागलेली आहे त्याच्यामुळे कामाचा दर्जा जो ढासळतोय तो ढासळू नये, त्यासाठी माहितीचा अधिकार हा एक पर्याय ठरू शकेल. अशा अनेक संकल्पना या कायद्याच्या पाठीमागे आहेत. फक्त भ्रष्टाचार एवढाच उद्देश नाही, तर या नागरिकांना आपल्या स्वातंत्र्याचा अनुभव घेता यावा आणि जी गळकी लागली या करप्शनला त्यालाही आळा बसावा. वास्तविक माहितीचा अधिकार हा खरं तर स्वातंत्र्याची 56 वर्ष लोकांना कळू दिली नाही म्हणे किंवा कळाली नाही की हा आमचा कसा राईट आहे, तो आमचा हक्क कसा आहे, हे एक तर कळू दिलं नाही किंवा कळलं नाही. या दोन्हीपैकी एक घडलं की 26 जानेवारी 1950 साली आम्ही ह्या देशामध्ये पहिला प्रजासत्ताक दिन मनवला. 26 जानेवारी 1950 ज्या दिवशी प्रजासत्ताक मनवला त्या दिवशी प्रजेची सत्ता आली या देशात. आणि आम्ही म्हणायला लागलो आमच्या देशात गणराज्य आलं, प्रजातंत्र आलं, लोकशाही आली, स्वातंत्र्य आलं, हे सगळं म्हणायला लागलो की गणराज्य आलं आमच्या देशामध्ये, प्रजातंत्र आलं, जनता मालक झाली, सरकारी तिजोरीत जमा होणारा पैसा जनतेचा पैसा झाला. आणि आम्ही प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केला घटनेप्रमाणे. बाबा पहिल्यांदाच आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय, आम्ही मालक झालोत, आता आमच्या तिजोरीचा जो पैसा जमा होतो त्याचं नियोजन करण्यासाठी प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केला आम्ही. प्रातिनिधिक लोकशाही राज्यासाठी आम्ही आमदारांना पाठवलं आणि केंद्रासाठी खासदारांना पाठवलं की बाबा आम्ही मालक झालोत, ती तिजोरी आता आमची झाली आहे, त्या तिजोरीचं नियोजन करण्यासाठी म्हणून तुम्ही जा, आमचे प्रतिनिधी म्हणून जा, म्हणून यांना पाठवलं आम्ही. ते आमचे विश्वस्त आहे, ट्रस्टी आहेत, त्यांना लोकसेवक म्हटलेलं आहे की आमच्या तिजोरीचं जाऊन नियोजन करा. आता आमचं कर्तव्य काय होतं की आम्ही मालक झालोत, हे सेवक म्हणून पाठवलेत, IAS, IPS, IFS यांना राष्ट्रपतींनी निवड केली, त्यांना सांगितलं की तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून काम करा, तुम्हाला गाडी देऊ, बंगले देऊ, सगळं फॅसिलिटीज देऊ, पण गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून काम करा. गव्हर्नमेंट जनता आणि सर्वंट म्हणजे सेवक.
राष्ट्रपतींनी पाठवलेले सगळे अधिकारी सेवक, लोकप्रतिनिधी म्हणून आमचे विश्वस्त पाठवलेले हे जनतेचे सेवक, मालक जनता. चित्र काय आज? जे सेवक आहेत ते झालेत मालक आणि जे मालक आहेत ते झाले सेवक. ही स्थिती बदलण्यासाठी हे कायदे करणं आवश्यक होतं की तो मालक आहे तो मालकच राहायला पाहिजे. आता तुम्ही पाहिलं ना या इलेक्शनमध्ये आचारसंहिता लागू झाली आणि प्रचाराला लोक निघले. काय म्हणत होते? हात जोडून मतदार राजा, राजा म्हणत होते सर्व. मतदार राजा, सेवा करण्याचा मोका द्या. प्रत्येकाला म्हणत होते मतदार राजा, सेवा करण्याचा मोका द्या. पण 13 तारीख झाली, राजे संपले, हे गुलाम झाले पुन्हा आणि हे राजे झाले. हे चित्र बदलण्यासाठी हे कायदे करणं गरजेचं होतं. आणि नुसते कायदे करून नाही, त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं होतं. म्हणून याच्यासाठी अनेक वर्ष हे जे प्रयत्न चालले होते तुमचे आमचे सर्वांचे, की माहितीचा अधिकार हा फक्त भ्रष्टाचाराला आळा घालणं नव्हे, त्याच्या पाठीमागं फार दूर दृष्टिकोन आहे. आणि म्हणून जर जनता मालक आहे, सरकारी तिजोरी जर जनतेची आहे, तुम्हाला आम्ही तिचं नियोजन करायला पाठवलंय, तर आमच्या तिजोरीचं नियोजन तुम्ही काय काय करता हे विचारण्याचा त्याचा राईट आहे ना, त्याचा हक्क आहे, तो मूलभूत हक्क आहे त्याचा. तो पण आम्हाला कळलं नाही. तो त्याचा हक्क आहे, लोकशाहीमध्ये राईट आहे त्याचा तो. म्हणून तो राईट त्याला मिळाला पाहिजे. त्यासाठी हे कायदा करणं गरजेचं होतं. पण त्यासाठी 7 वर्ष झाले, ती आम्हालाही कळलं नाही, जनतेला कळू दिलं नाही. याने आज ज्या आमदारांना आम्ही पाठवतो या आमदारांना काय म्हटलंय आम्ही? विधायक. त्याला विधायक म्हटलेलं आहे. आणि अशा सर्व विधायक जाऊन ती विधानसभा झालेली आहे. विधानसभेचं मुख्य काम काय आहे? कायदे करणं. कायदे करणं हे बदल्या काम नाही यांचं. भूखंड खाणं, श्रीखंड खाणं हे आमदारांचं काम नाही. विधानसभेचं मुख्य काम आहे कायदे करणं. आणि जे कायदे केले त्याची अंमलबजावणी सरकार करतं की नाही हे पाहणं, हे त्यांचं काम आहे. हे आम्हाला कळलं नाही. म्हणून पुढच्या काळात आम्हाला लोकांना जागावं लागेल. खरी लोकशाही जर आम्हाला निर्माण करायची असेल तर आमदारांचं मुख्य काम आहे विधानसभेचं कायदे करणं. आणि जे कायदे केले त्याची अंमलबजावणी सरकार करतं की नाही हे पाहणं. नसल करीत तर तुम्ही विधानसभेमध्ये वेळोवेळी त्याच्यावरती आवाज उठवणं, सरकारला जाब विचारणं की का तुम्ही याची अंमलबजावणी केली नाही, हे मुख्य काम आहे. ते आम्हाला कळलं नाही, कळू दिलं नाही. म्हणून हे जे कायदे करण्याचं काम जे विधानसभेचं आहे, 7 वर्ष गेले. 7 वर्ष नुसते हे 2, 3, 4 कायदे करायला 7 वर्ष. जनतेला कळलं नाही, कळू दिलं नाही. आणि त्यांनाही कळलं की नाही माहित नाही. पण 7 वर्ष गेले आणि स्वातंत्र्यासाठी ज्याला तो नारा दिला तर करेंगे या मरेंगे, तसा शेवटचा नारा द्यावा लागला, करेंगे या मरेंगे. तेव्हा कुठे हे कायदा झाला? माहितीचा अधिकार हा एक कायदा झाला. पण त्याच्यात कर्दळे साहेबांनी सांगितलं, ज्यांनी माहिती मागितली आहे त्या सगळ्यांचे अनुभव इथं सांगितले आहेत. उणेवा बऱ्याच आहेत अजून, हे नाकारता येत नाही. कर्दळे साहेब जे म्हणाले की 30-35% आता याला माहिती मिळायला सुरुवात झाली, ती थोड्याफार अलीकडे पलीकडे असू शकेल. पण आता मी 26 जिल्ह्याचे जे दौरे केले, त्या 26 जिल्ह्यामध्ये जनता येऊन सांगत होती की ह्या कायद्याचा आम्हाला खूप उपयोग व्हायला लागला, खूप चांगला उपयोग व्हायला लागला. काही लोकांनी कागद दाखवले की ही माहिती आम्हाला लोकांनी द्यायला लागली. आता काही ठिकाणी दंडात्मक कारवाई सुरू झाली. 56 वर्षाचा सवयी ह्या 4-6 महिन्यात मोडणार नाहीत. अजून त्याला 6 महिने, 8 महिने होऊ शकतं, 10 महिने, वर्ष सुद्धा जाऊ शकेल. हा कायदा खऱ्या अर्थाने अस्तित्वात कधी येईल, अंमलात कधी येईल? आता फक्त 1200 लोकांचं ट्रेनिंग झालंय जिल्हा स्तरावरच्या. आणि जिल्हा स्तरावरचे जे ट्रेनिंग घेऊन गेले त्यांच्या डोक्यात आता थोडा प्रकाश पडलाय की हे आपलं कर्तव्य होतं माहिती देण्याचं, हे आपलं कर्तव्य होतं, हे आता हे कळायला लागलं. आता हे जे ट्रेनिंग घेऊन गेलेले 1200 लोक आहेत, हे ज्याला त्या जिल्ह्यामध्ये जाऊन तालुका स्तरावरती ट्रेनिंग सुरू होईल
त्यावेळेला आणखी हा प्रकाश पडेल. जे माहिती अधिकारी तालुका लेवलला नेमायचे, जिल्हा लेवलला जे माहिती अधिकारी नेमले, त्यांच्या डोक्यात आणखी प्रकाश पडेल. वेळ लागेल अजून थोडा. तिथून पुढे आम्हाला गावात जायचं आहे. गावातली सोसायटी असेल, डेअरी असेल, पतसंस्था असेल, पंचायत असेल, त्या गावातला माहिती अधिकारी त्याला नेमायचं आहे अजून. की गावातला कुठलाही नागरिक त्या माहिती अधिकाऱ्याकडे जाईल की मला पतसंस्थेची ही माहिती द्या. ती ज्याला मिळायला लागेल त्याला खरा माहितीच्या अधिकाराचा कायद्याचा अंमल झाला असं म्हणता येईल. अजून वेळ लागेल त्याला. हे सगळं करायचं आहे. त्याचा पाठपुरावा चालू आहे. जसं कर्दळे साहेबही या बाबतीमध्ये वाहून घेऊन काम करतायत अनेक वर्ष. म्हणून आता हे 1200 लोकांचं ट्रेनिंग झालं. परवाच मी शासनाशी बोललोय, एक आढावा मीटिंग बोलवा. किती लोकांचे अप्लिकेशन आलेत जिल्हावार, त्याच्यावर काय कारवाई केली, दंडात्मक कारवाई किती लोकांवर झाली, जरा अहवाल घ्या मागवा. आता लवकरच एक मीटिंग ते बोलवतात या अधिवेशनानंतर. म्हणून याचा आढावा. आता या आढाव्यासाठी आपण एक बैठक, त्याच्यामध्ये कर्दळे आहेत त्या आढावा बैठकीमध्ये, ही खालची अनेक राज्य समिती, विभागीय स्तरावरती जी परिषद आहे, राज्य स्तरावर परिषद आहे, त्यांच्यामध्ये आणखी गती द्यावी लागणार आहे या कायद्याची खरी अंमलबजावणी करण्यासाठी. तर या सर्व प्रक्रियेला थोडा वेळ लागेल, पण मला आशा नाही, खात्री आहे. आज जे चित्र मी पाहतोय महाराष्ट्रामध्ये, आता मी जातोय 1 महिना 1.5 महिन्यामध्ये पुन्हा 27 जिल्ह्यामध्ये, आणि आता बोलतोय तो फक्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी, तरुण. युवा शक्ती आमची राष्ट्रशक्ती आहे. ती जर जागी झाली तर या समाजाला, या देशाला उज्ज्वल भविष्य दूर नाही. म्हणून आता मी 27 जिल्ह्याचा दौरा पुन्हा करतोय, आणि या 27 जिल्ह्यामध्ये फक्त कॉलेजचे तरुण, प्रत्येक कॉलेजमध्ये दिवसातून 2, 3, 4 कॉलेजमध्ये जायचं. त्या तरुणांना सांगायचं की काय लोकशाही आहे, काय गणतंत्र आहे, काय प्रजातंत्र आहे, हे त्याला कळलं पाहिजे. काय माहितीचा अधिकार काय आहे, ग्रामसभा काय आहेत, हे त्या तरुणांना समजलं पाहिजे. तर मला खात्री आहे की पुढच्या 3, 4, 5 वर्षामध्ये खूप मोठी गती याला येईल. लागतील अजून. मला तर वाटतं की 5 वर्षातही नाही, 10 वर्ष सुद्धा जातील, पण खरी लोकशाही त्यानंतर आम्हाला दिसेल, पाहायला मिळेल. एक माहितीचा अधिकार नाही, त्याच्यानंतर आम्हाला बऱ्याचशा गोष्टी. जगतापांनी आपले अनुभव इथं सांगितले, तुमचे अनुभव तुम्ही ऐकलेत. मोठ्या प्रमाणावर महापालिका, नगरपालिकामध्ये आज जे करप्शन चालू झालं आहे, जसं माहितीचा अधिकाराचा कायदा केला आम्ही, ग्रामसभेचा कायदा झाला, तसा वार्ड सभेचा कायदा, महापालिका, नगरपालिका, याच्यामध्ये जे वार्ड आहेत, त्या वार्डमधून जे वार्ड सभेचे लोक त्या नगरसेवकाला जे निवडून देतात, त्या नगरसेवकांना जो निधी मंजूर होतो असं त्यांच्या नगरपालिकेमध्ये, तो निधी खर्च करताना वार्ड सभेची मान्यता घेऊनच खर्च केला पाहिजे. कायदा कर, हे कायदे करावे लागतील. खरी लोकशाही आणायचं ना, गणतंत्र आणायचं ना, प्रजातंत्र आणायचं ना, तर वार्ड सभेमध्ये ज्यावेळेला नगरसेवकाला जो पैसा मंजूर होतो, तो मंजूर झालेला पैसा वार्ड सभेला घेतला पाहिजे की ह्या आपल्या वार्डसाठी हा पैसा मंजूर झालाय. आणि खर्च करण्याच्या आधी वार्ड सभेची मान्यता घेतली पाहिजे. जर वार्ड सभेची मान्यता न घेता नगरसेवकांनी परस्पर खर्च केला तर नगरसेवकाला बरखास्त करण्याचे अधिकार त्या वार्ड सभेला मिळाले पाहिजे. त्याला गणतंत्र येईल, त्याला प्रजातंत्र येईल, त्याला लोकशाही येईल. नुसतं आम्ही आज म्हणतोय गणतंत्र, प्रजातंत्र, लोकशाही, पण ही वरवर म्हणून नाही, त्यांच्या हातात पावर. त्या वार्ड सभेचा जो नगरसेवक आहे त्याला बरखास्त करण्याचे अधिकार मिळाले पाहिजे. जसं ग्रामसभा, आता ग्रामसभेचा कायदा झाला, आम्हाला माहित नाही, ग्रामसभा लोकशाहीतली सर्वोच्च व्यवस्था आहे. ग्रामसभा आणि वार्ड सभा. ग्रामसभा ही गावासाठी, वार्ड सभा ही त्याच्या खाली. ह्या लोकशाहीतल्या सर्वोच्च व्यवस्था आहेत ग्रामसभा आणि वार्ड सभा. कारण राज्याचा कारभार आणि केंद्राचा कारभार करण्यासाठी ज्या आमदारांना, खासदारांना पाठवलंय, ते पाठवलंय त्या गावातल्या नागरिकांनी, वार्डमधल्या नागरिकांनी.
त्याच्यातून झाल्या त्या विधानसभा आणि लोकसभा. मग विधानसभा आणि लोकसभेच्या जननी कोण आहेत? ग्रामसभा आणि वार्डसभा आहे. यांनी जन्म दिलाय त्यांना, पण ते आम्हाला कळलं नाही. यांचं स्थान लोकशाहीमध्ये फार वर आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या वर आहे या. कारण यांना घटनेने तयार करून ठेवलेलं आहे. यांना कोणी तयार केलेलं नाही. ग्रामसभा आणि वार्डसभा घटनेने तयार केलेल्या आहेत. 18 वर्षाचं वय झालं, मतदान करण्याचा अधिकार आला, ग्रामसभेचा मेंबर झाला, ऑटोमॅटिक झाला. एकदा मेंबर झाला, मरेपर्यंत मेंबर आहे. त्याला इलेक्शन नाही, त्याला इलेक्शन नाही, स्वयंभू आहे त्या. हे आम्हाला कळलं नाही. आणि ह्या ज्या स्वयंभू आहेत यांनी मग या 5-5 वर्षांनी विधानसभा आणि लोकसभा तयार करतात. म्हणून हिचं स्थान फार वर आहे लोकशाहीमध्ये, ग्रामसभा आणि वार्डसभेचं. हे आम्हाला कळलं नाही. म्हणून आपण गव्हर्नमेंटच्या मागे लागलो होतो 6-7 वर्ष. आजही आम्ही पाहतो की लोक म्हणतात की दिल्लीतली लोकसभा सगळ्यात मोठी आहे, कारण ते विमानाने फिरतात ना, लाल दिव्याच्या गाडीत. अरे बाबा, लोकसभा मोठी नाही, विधानसभा मोठी नाही, तिच्यापेक्षा ग्रामसभा ही फार वर आहे. कळू दिलं नाही ह्या लोकांनी जनतेला, कारण ही सर्वोच्च अवस्था आहे लोकशाहीतली. म्हणून आमची मागे लागलं होतं की तुम्ही ग्रामसभेला अधिकार द्या. त्याच्यातही टाळाटाळ करत गेले. जसा कर्दळे साहेबांनी सांगितलं की 2000 मध्ये एक कायदा झाला माहितीच्या अधिकाराचा, गोलमाल करून केला. गोलमाल करून केला. जे आपले अ ब क ड क ख ग घ न ट ठ ड ड न हे 36 मुळाक्षर असतात ना, अशी त्या कायद्यामध्ये सगळी मुळाक्षर होती. 36 पैकी 32 ठिकाणी म्हटलं होतं ही माहिती देता येणार नाही. 36 पैकी 32. आम्ही म्हटलं सरकारला ही माहिती देणारं बिल झालं की माहिती नाही देणार झालं. 36 पैकी 32 ठिकाणी म्हणता ही माहिती देता येणार नाही. पुन्हा आंदोलनं करावी लागली. पुन्हा तो ड्राफ्ट बदलला. कर्दळे साहेब म्हटले तसे मग आपली कमिटी, तज्ज्ञ लोकांची कमिटी त्याच्यावर नेमली आणि मग एक सुंदर कायदा तयार झाला. तसंच ग्रामसभा. ग्रामसभा ही स्वयंभू आहे आणि विधानसभा आणि लोकसभा यांनी बनवलेल्या आहेत. मग आमचं म्हणणं होतं की तुम्ही लोकसभेला मानता, विधानसभेला मानता, ग्रामसभेला का मानत नाही? केंद्रात जमा होणारा पैसा लोकसभेने काय केलं? प्राईम मिनिस्टर त्यांचं मंत्रिमंडळ निवडलं नियोजन करण्यासाठी. विधानसभेने काय केलं? मुख्यमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ निवडलं, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ नियोजन करण्यासाठी. आता केंद्रातलं जे नियोजन करतात मान्यता घ्यावी लागते ना लोकसभेची. राज्यातलं नियोजन मंत्र्यांनी करायचं पण मान्यता घ्यावी लागते विधानसभेची. त्यासाठी 4 महिन्यांनी अधिवेशन. तसं ग्रामसभा ही विलेज असेंब्ली आहे. ह्या असेंब्लीने ग्रामपंचायत नियोजन करण्यासाठी बनवलेली आहे. गावात येणाऱ्या योजनेचा पैसा नियोजन करा पण मान्यता घ्या ग्रामसभेची. म्हणून आमचं म्हणणं हे होतं की जर एखाद्या ग्रामपंचायतीने ग्रामसभेला न विचारता गावात आलेला पैसा परस्पर खर्च केला तर ग्रामसभा सरपंचाला बरखास्त करील असा कायदा करा. ते गणतंत्र आहे, ते प्रजातंत्र आहे, ती लोकशाही आहे. आज 26 जानेवारी, दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन कुठं? शाळेच्या आवारात, प्रत्येक गावात प्रजासत्ताक दिन शाळेच्या आवारात. आणि सत्ता मुंबई दिल्लीमध्ये, दिन म्हणतो गावामध्ये. याला प्रजासत्ताक काय म्हणणार? जोपर्यंत प्रजेच्या हातात सत्ता येत नाही तोपर्यंत प्रजासत्ताक नाही, तोपर्यंत गणतंत्र नाही, तोपर्यंत प्रजातंत्र नाही. म्हणून ग्रामसभेला हा अधिकार मिळणं गरजेचं आहे. आता कायदा झाला. आता गावातली जल, जंगल, जमीन गाव मालक असेल, कायद्यात आलं. जर एखादा कर्मचारी बरोबर काम करत नसेल ग्रामसभा ऍक्शन घेईल त्याच्यावरती. कायदा झाला की तुमचा घरकुल योजना आहे, संडास बांधायचे आहेत, ग्रामसभा ठरवेल, ग्रामपंचायत नाही. कायदा झाला. तर हे आपल्याला लोकांना कळलं पाहिजे. आता हे 2 कायदे झाले. माहितीचा अधिकार, ग्रामसभा. बदल्यांचा कायदा जो आता विषय निघला होता
त्या बदल्यामध्ये अजून उणीव आहेत. बदल्यांचा ऑर्डिनन्स काढलाय, अजून विधानसभेत आला नाही, पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा उणीवा होत्या म्हणून आम्ही सांगितलं की आता याला विधानसभेत आणू नका. माझी विनंती इथं बरेचसे तज्ज्ञ मंडळी आहेत, आपण तो जो कायदा चांगला करायचा आहे, जसं माहितीचा अधिकाराचा कायदा एक चांगल्या प्रकारचा झाला तसा बदल्यांचा कायदा करण्यासाठी आपल्यापैकी काही लोकांनी सजेशन जर दिले आणि एक चांगली नोट तयार केली तर गव्हर्नमेंटला आपण करायला भाग पडू की हा कायदा करून विधानसभेत आणा, पुढच्या विधानसभेत. आता यावेळेला ते येणार नाही, तर हे आपल्याला करावं लागेल. बदल्यांचा कायदा अजूनही त्याच्यावर योग्य ती कारवाई होत नाही आणि त्याच्यात उणीवा बऱ्याच राहिलेल्या आहेत, म्हणून तो असेंब्लीत आता आणणं बरोबर नाही. दुसरं, ऑफिस कामातील दिरंगाई. 6-6, 8-8 हेलपाटे मारले तरी लोकांची कामं होत नाही. आमचं म्हणणं होतं की एक टेबलवरचा पेपर दुसऱ्या टेबलवरती किती वेळेत जावा, कायदा करा ना, तुमचं कामाचे कायदे करा ना जनहिताचे. आता त्याच्यावर ऑर्डिनन्स काढला, एक टेबलवरचा पेपर दुसऱ्या टेबलवरती 7 दिवसात गेला पाहिजे. मंत्रालयातली कुठली फाईल 3 महिन्यात एका जागेवर राहू नये, पण त्याच्यातही उणीवा बऱ्याच राहिल्या, म्हणून तोही कायदा आपण मागे ठेवलेला आहे. म्हणून माझी विनंती इथं की आपण या 2 कायद्यासाठी जे ऑर्डिनन्स आहेत ते आत्ताच आपण विधानसभेत आणण्यापेक्षा ऑफिस कामातील दिरंगाई, कुठल्या माणसाला ऑफिसमध्ये जाण्याची वेळ येऊ नये. 8-8, 10-10 हेलपाटे पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही. तर हे जे 2 कायदे करायचे आहेत त्यासाठी आपल्याला एक चांगला ड्राफ्ट पुन्हा एकदा करावा लागणार आहे. तर माझी विनंती आहे आपल्याला की आपण आपल्यातर्फे कशा 2 या विषयाचे 2 ड्राफ्ट झालेले ऑर्डिनन्स ते आपण वाचा. त्या ऑर्डिनन्स प्रमाणे त्याच्यात आपल्याला जो बदल करायचा आहे असे जर 2 ड्राफ्ट तयार झाले तर पुन्हा एक असेच कर्दळे साहेब एक मीटिंग बोलवतील, तो ड्राफ्ट फायनल करून मग आपण गव्हर्नमेंटच्या मागे लागूया. मला सांगण्याचं तात्पर्य की भ्रष्टाचार याला आळा घालणं एवढाच उद्देश नाही, तर लोकशाहीमध्ये स्वातंत्र्याचा अनुभव नागरिकांना व्हावा याच्या पाठीमागे मूळ उद्देश आहे. अजून याच्यात बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहे. आता आम्ही गव्हर्नमेंटच्या मागे लागलो आहे. प्रत्येक खात्याने आपली वेबसाईट ओपन करा इंटरनेटला. सायन्स अँड टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झालेली आहे. प्रत्येक खात्याला तुम्ही बजेट करता, इरिगेशन, एज्युकेशन वगैरे सगळ्यांनी आपली वेबसाईट ओपन करा. तिथून पैसा कसा कसा काढलाय, कुठे कुठे खर्च केलाय, काय काय कामं केली आहेत, सगळं इंटरनेटला फीड करा. जिथे इंटरनेटची सुविधा नाही तिथं कॉम्प्युटरवरती फीड करा. आता इंटरनेट आणि कॉम्प्युटर या दोन्हीवरती तुम्ही फीड करत गेला, 31 मार्चला तुम्हाला खाडाखोडी करायला वावच मिळणार नाही. 31 मार्च कत्तलकी राहत असते शेवटचे 15 दिवस, आणि कोट्यावधी रुपयाचा घपला होता तो 31 मार्चला. सिस्टम बदलावं लागतील. हे 2 मंत्री 4 मंत्री घरी जाऊन काय होणार नाही, 100-200 अधिकारी घरी जाऊन काय होणार नाही. हे किती प्रकरणं आपण हाताळत बसलो तर आपलं आयुष्य संपून जाईल. हे प्रकरणं हाताळण्यात, हे प्रकरणं हाताळून करप्शनला ब्रेक लागणार नाही. तुमच्या आमच्या आयुष्य संपून जातील. हे भ्रष्टाचाराला आळा बसायचा असेल, कामाचा दर्जा सुधारायचा असेल, गरिबांची कामं आपल्याला पुढे न्यायची असेल तर व्यवस्था बदलावी लागली, सिस्टम बदलावं लागेल. आणि त्या सिस्टम बदलण्यामध्ये या 5-6 आपल्याला गोष्टींचा विचार करावा लागेल. म्हणून मी ठरवलं आता की या पुढच्या काळामध्ये, पुढच्या 5 वर्षामध्ये किमान वर्षातून 2 वेळेला महाराष्ट्रात फिरायचं आहे. 2 राऊंड महाराष्ट्रातले घ्यायचे आहेत लोकांना जागवण्यासाठी. लोकशिक्षण आणि लोक जागृत झाल्याशिवाय हे काम होणार नाही. म्हणून तुम्ही आम्ही हा प्रयत्न पुढच्या काळात करणं गरजेचं आहे. तेव्हा आज एक चांगलं काम तुम्ही हाताशी घेतलं की ज्या ज्या मंडळींनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली त्यांना जे अनुभव आलेत, उणीवा बऱ्याच आहेत, पण 4-6 महिन्यात हे काम होणार नाही, त्याला बराचसा वेळ लागणार आहे. याच्या पाठीमागे उद्देश एकच आपला होता की स्वच्छ शासन, स्वच्छ प्रशासन निर्माण व्हावं. स्वच्छ शासन निर्माण व्हावं, याच्यातून स्वच्छ प्रशासन निर्माण व्हावं. त्या दृष्टीने आपण हा सगळा पुढच्या काळात प्रयत्न करायचा. मी या प्रसंगी बराच काही आपल्या समोर बोललोय. त्याचा उद्देश माझा एकच आहे की तुम्ही आम्ही मिळून आजपर्यंत या कायद्यासाठी जे प्रयत्न केलेत, असेच प्रयत्न या सिस्टम बदलण्यामध्ये पुढच्या काळात आपल्याला करायचे आहेत.
आणि हे जर झालं पुढच्या 5 वर्षात, 7 वर्षात, 10 वर्षात, तर खरी लोकशाही येईल. मोठ्या प्रमाणावर तुमचं कमीत कमी 80% पुढे करप्शनला ऑटोमॅटिक ब्रेक लागेल. या खोट्या डिग्र्या विद्यापीठात दिल्या जातात ना, आता पहा या कायद्यामुळे त्याला ब्रेक लागेल. एम्प्लॉयमेंटमध्ये त्या गरीब माणसाला नंबर मिळत नाहीत. पैसे देणाऱ्यांचे 2 महिन्यात नंबर लागतो. माहितीच्या अधिकाराखाली त्या अधिकाऱ्याला आता हा गरीब मुलगा विचारेल की माझ्या पुढे किती नंबर आहेत, मला माहिती द्या, आता द्यावी लागेल. एकदा लिस्ट याच्या हातात आली, नंबर खालीवर होणार नाहीत. बरोबर त्या गरीब माणसाला न्याय मिळेल. एमपीसीच्या परीक्षेत काय होतं आपण प्रत्येक वेळेला वाचतो. फौजदारीच्या परीक्षेत काय होतं ते प्रत्येक वेळेला वाचतोय. फक्त हा कायदा लोकांच्या पर्यंत जर गेला तर एमपीसीच्या परीक्षेत होणाऱ्या गडबड्या त्याला ब्रेक लागेल. फौजदारांच्या परीक्षेत ज्या गडबडी होतात त्याला ब्रेक लागेल. गरीब माणसाला याच्यातून न्याय मिळू शकेल. या सगळ्या गोष्टी अशा ह्या कायदा सिस्टम बदलण्यातून होऊ शकतील. म्हणून आपण पुढच्या काळामध्ये अशा दृष्टीने थोडा विचार करायचा आहे. इथे जे घडलं गेली 7 वर्ष तेच आता केंद्रामध्ये. कोणीतरी म्हटलं इथं की हे जे IAS लॉबी वगैरे हे सगळं आता सांगत होते, हे नाकारता येत नाही. खरोखर आहे ते की त्यांना नको आहे, सवय वेगळ्या लागलेल्या आहेत म्हणून त्यांना नको आहे ते. पण तुमच्या म्हणण्यावर देश चालणार नाही. जनता काय सांगते याच्यावर देश चालला पाहिजे. लोकशाही आहे ना, गणतंत्र आहे ना. तुम्ही काय म्हणता त्याच्यावर देश नाही चालणार. जनता काय म्हणते त्याच्यावर देश चालला पाहिजे, ती लोकशाही आहे. हे कधीतरी आपल्याला दाखवून द्यावं लागेल. पण जनशक्तीशिवाय ते होणार नाही. जनशक्तीच्या दबावातूनच ते निर्माण होऊ शकेल. तेव्हा बराच वेळ मी तुमच्याशी बोललो. यापेक्षा मी अधिक न बोलता तुम्ही जे काम हाताशी घेतलंय तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. मी शिवाजी राऊत, सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार. महाराष्ट्र माहितीच्या अधिकाराच्या अध्यादेशाच्या पासून या चळवळीमध्ये मी आहे. माझा मुळात या चळवळीत जाण्याचा आणि काम करण्याचा हेतू असा आहे की एकूणच लोकशाहीतलं सक्षमीकरण करावं आणि त्यासाठी सातारा जिल्ह्यातली काही प्रकरणं मी हातात घेतली. माझ्या जिल्ह्यामध्ये 15 वर्षापासून नारक्या नावाची वनस्पती अँटी कॅन्सरची तिची तस्करी चालू होती. त्याची सगळी राज्यातली सातारा जिल्ह्यातली ही तस्करीची कागदपत्र मिळवली आणि आता ही कागदपत्रे मिळाल्यानंतर या जिल्ह्यातले पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातले अँटी कॅन्सरच्या पावडरचे कारखाने महाराष्ट्राच्या बाहेर ही कागदपत्रे मिळाल्यानंतर गेलेले आहेत. माझ्या जिल्ह्यामध्ये कोयना अभयारण्य आहे. कोयना अभयारण्यामध्ये 498 एका कलेक्टरने 498 लोकांना शस्त्र परवाने दिलेत आणि त्यात राजकारण्यांच्या पत्नींना शस्त्र परवाने दिलेत. आणि कोयना अभयारण्यातल्या वन्यजीवांच्या संख्येमध्ये दर 4 वर्षांनी मोठ्या संख्येनं घट होते आहे. हे मला निष्कर्ष हा मला माहितीच्या अधिकारामध्ये मला आढळून आलेला आहे. मी राज्यातला अँटी करप्शनचा एक रिपोर्ट 5 वर्षाचा मिळवला. याच्यामध्ये मला 5 वर्षामध्ये मंत्रालयात एकही अँटी करप्शनचा सापळा यशस्वी झालेला नाहीये. ही सांख्यिकी माहिती लोकायुक्ताकडून मला मिळाली. याच्यामध्ये माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये 5 वर्षात 2.5 कोटीचं ग्रामसेवकांनी अपहार केल्याची कागदपत्र, त्यांच्यावर केलेले कारवाया, त्यांच्यावर 17 जणांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केल्याची माहिती मिळवली. आणि आता गेल्या 2-3 वर्षामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये एकही ग्रामसेवकाला सस्पेंड करण्याची एकही घटना घडलेली नाही. या प्रकारचं साधारण 76 प्रकरणं आतापर्यंत माहिती मागितली, त्यातली 67 प्रकरणांची माहिती मिळालेली आहे. आणि खूपच याचं निष्कर्षण होणं आणि लोकायुक्तांनी यांच्यावर ऍक्शन घेणं. केंद्रीय दक्षता आयोगाकडे 3 प्रकरणं पाठवलेत, कॅकडे 1 पाठवलेलं आहे आणि लोकायुक्ताकडे उर्वरित प्रकरणं चौकशीसाठी चालू आहे. एवढं काम लोकशाहीला सक्षम करण्यासाठी, पारदर्शकतेसाठी केलंय आणि माध्यमाची गरज म्हणून केलंय. याच्यामध्ये ब्लॅकमेलिंग यापुढे झालेलं नाही, मागं झालेलं नाही, पुढेही होणार नाही. कायदा हा स्वच्छ नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी वापरावा, त्याची प्रचिती आणि अनुभूती घेण्यासाठी मी हा कायदा वापरला. माझं नाव विजय कुंभार. ज्यांनी माहितीचा अधिकार अस्तित्वात आल्यापासून मी जवळपास 53 प्रकरणांची माहिती आतापर्यंत मागवलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पुणे महानगरपालिकेच्या जागा विनानिविदा भाड्याने देण्याचे प्रकरण सध्या पुण्यात गाजलं. या माहितीच्या या अधिकारामुळे फायदा या असा झाला की पुणे महापालिकेमध्ये आजपर्यंत कधीही जागा भाड्याने देण्यासंदर्भाची नियमावली तयार झाली नव्हती. ती या प्रकरणामुळे नियमावली तयार झाली. त्याच प्रकारे पुणे महापालिकेच्या लेखा परीक्षणाची माहिती मागवली असता 26 कोटी रुपये इतकी रक्कम महापालिकेने अजून वसूलच केलेली नाही.
ही एक धक्कादायक बाब उघडकीस आली. ही दोन्ही प्रकरणं आम्ही कोर्टामध्ये नेलेलीच आहेत. त्याचप्रमाणे पुण्यातल्या एका खासदारांना बिना निविदाची जागा भाड्याने दिलेली ऑटोमोबाईल शोरूमसाठी त्याची मुदत संपल्यानंतरही ते शोरूम त्यांच्याकडेच अजून आहे. ही बाब या माहितीच्या अधिकारामुळेच उघडकीस आली. यानंतर दुसरा असा महत्वाचा फायदा झाला की मागच्या नोव्हेंबरमध्ये मी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास खात्याकडून माहिती मागवली होती. ही माहिती एका अनाथ आश्रमाच्या संदर्भातली होती. मी एका विशिष्ट विषयाची माहिती मागवतोय असं समजल्या दुसऱ्या दिवशी तिथल्या मुलांना नवी ताटं, वाट्या, चादर, त्यांना कपडे दिले गेले. माझ्या दृष्टीने ती सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. बाकीची धक्कादायक प्रकरणं तर उघडकीस येतीलच, परंतु माहिती मागतंय कोणतरी या भीतीनेही काही सुधारणा व्हाव्या लागल्या. मी माधुरी बर्गे, फार्मसी कॉलेजवर लेक्चरर आहे. पुण्यात राहते आणि चिंचवडला जॉब करते. पण रोडवरची जी कंडिशन पाहून वाटलं की याच्याबद्दल कोणाला तरी विचारावं. इंडियन एक्सप्रेसमध्ये एक आर्टिकल आलं होतं ज्यात त्यांनी सांगितलं माहितीच्या अधिकाराने तुम्ही हे विचारू शकाल. त्यांनी एक फॉर्मॅट दिला होता. त्या फॉर्मॅटच्या अंडर माझा जो रोड आहे त्या रोडबद्दल मी इन्फॉर्मेशन विचारली. रिस्पॉन्स ठीक होता पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरचा. 15 दिवसामध्ये मला माझ्या पहिल्या रोडची इन्फॉर्मेशन मिळाली. मी 2 रोडबद्दल विचारलं होतं. त्यांनी सांगितलं दुसऱ्या रोडची इन्फॉर्मेशन सध्या तरी आमच्याकडे नाहीये, 15 दिवसांनी आम्ही तुम्हाला पाठवू म्हणून. 15 दिवसांनी त्या रोडची पण इन्फॉर्मेशन आली. इन्फॉर्मेशन देण्याचा जरी त्यांचा रिस्पॉन्स चांगला असला तरी ज्या टाईपमध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे ती अजून डिटेलमध्ये दिलेली नाही. म्हणजे समाधानकारक नाही म्हणता येणार त्याला. त्यामुळे माझी आता नेक्स्ट स्टेप राहणार आहे की जी त्यांनी अमाऊंट सांगितली आहे रोडवर खर्च केलेल्याची ती अमाऊंट त्यांनी कशी यूज केली आहे तिथे ते पाहण्याची. तर पाहूया आता पुढे काय होईल. मी ॲडव्होकेट किशोर लुल्ला ग्राहक पंचायत सांगली मार्फत गेली 16 वर्ष कंझ्युमर अवेअरनेसचं काम करतो आणि गेल्या 2 वर्षात या राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये आमचा सगळा ग्रुप काम करतोय. अनेक डिपार्टमेंट्सच्या विरुद्ध आम्ही ऍप्लिकेशन करून ही माहिती मागवली. आतापर्यंत जवळजवळ 16 ते 18 डिपार्टमेंट्समध्ये आम्ही अर्ज केलेले आहेत. सगळ्यात मोठी आणि चांगली केस म्हणजे विक्रीकर खात्याविरुद्धची आम्ही एक केस जिंकलेली आहे आणि ती म्हणजे की व्यापाऱ्यांनी विवरणपत्रक दाखल केल्यानंतर जे छोटे व्यापारी आहेत त्यांचे निकाल विक्रीकर अधिकाऱ्यांनी ताबडतोब त्यांना वह्या पुस्तकं घेऊन न बोलवता दिले पाहिजेत, ज्याला आपण समरी असेसमेंट म्हणतो. आणि असे निकाल विक्रीकर अधिकारी देतच नव्हते आणि याचं कारण भ्रष्टाचार. कारण व्यापाऱ्यांना जर वह्या घेऊन बोलवलं तर काही ना काही खुसपट काढून त्यातनं पैसे मिळवता येतात. ही केस आम्ही लोकायुक्तांपर्यंत नेली आणि लोकायुक्तांनी असा निकाल दिला की सांगली जिल्ह्यातील असे ज्या काही प्रलंबित प्रकरणं आहेत त्या सर्वमध्ये त्यांनी ते निकाल दिले पाहिजेत. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हा निकाल आल्या आल्या आठवड्याभरात ज्या हजारो केसेस प्रलंबित होत्या त्या सर्व निकाली निघाल्या. इतकंच नाही तर सांगली महानगरपालिका, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर, आरटी ऑफिस या अनेकांविरुद्ध आम्ही केसेस केलेले आहेत. सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असं म्हणता येईल की जे महाराष्ट्रात कुठेही झालं नाही की पहिला माहिती अधिकारी जो असतो की जो त्या डिपार्टमेंटचाच असतो तो नॉर्मली पेनल्टी लावत नाही आणि त्या सगळ्या केसेस तशाच रिजेक्ट केल्या जातात आणि म्हणून लोकायुक्तांपर्यंत जावं लागतं. परंतु सांगलीमध्ये मी जे आता आपल्या समोर 3-4 केसेस ठेवलेले आहेत, सांगलीमध्ये प्रथम अपिली अधिकाऱ्यांनीच 2,000 रुपये, 250 रुपये अशा पद्धतीने दंड केलेले आहेत. आम्ही जिल्हा स्पोर्ट्स ऑफिसर याला मी काही माहिती मागवली होती, ती त्यांनी माहिती दिली नाही आणि म्हणून अपिली अधिकाऱ्यांनी त्यांना 2,000 रुपयाची दंडाची शिक्षा दिली. तसंच विक्रीकर आयुक्तांकडे देखील आम्ही प्रथम अपील केलं होतं आणि महानगरपालिकेचे सर्व ऑडिट रिपोर्ट्स आम्ही मागवलेले होते. ते ऑडिट रिपोर्ट्स त्यांनी दिले नाहीत आणि म्हणून त्या 6 अधिकाऱ्यांविरुद्ध आयुक्तांनी 250-250 रुपये प्रत्येकी दंडाची ऑर्डर केली आणि ते पैसे भरून देखील घेतले. मी प्रमोद पांडुरंग पाटील व्यवसायाने अकाउंट्स कन्सल्टंट आहे आणि मीरा भाईंदर महानगरपालिका या क्षेत्रामध्ये मी राहतो. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्या कायदेविषयक सल्ला विभागामध्ये मी कार्यरत आहे आणि माहितीचा अधिकार जो आहे या अधिकाराच्या संदर्भामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तसेच महाराष्ट्र शासनाचा जो माहितीचा अधिकार जो आहे इथूनच मी माझ्या कार्याला सुरुवात केली. सर्वप्रथम महानगरपालिकेचं कार्य कसं चालतं हे प्रत्येक नागरिकाला माहिती पडलं पाहिजे. प्रत्येक नागरिकाने जागल्याची भूमिका बजावली पाहिजे. जागल्याचा अर्थ होतो की जो जागता आहे, जो पहारा देणारा आहे. प्रत्येक नागरिकाने पहारा देण्याची भूमिका करावी आणि कुठे काय चाललंय, आपल्या शेजारी काय चाललेलं आहे सगळं पाहावं. आपण कर भरतो,
कर भरल्यानंतर आपण ज्या प्रशासनामध्ये आपण जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत ते लोकप्रतिनिधी कशा प्रकारे कार्य करतात ह्याचा जाब विचारणं हे प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे. नागरिकांनी त्या संदर्भामध्ये जर काही लेटर्स वगैरे पाठवले, काही सूचना केल्या तर त्या सूचनांचा परिणाम तेवढा गंभीरतेने होत नाही. परंतु महाराष्ट्र शासनाने आपल्याला जो हा कायदा दिलेला आहे, महाराष्ट्राचा माहितीचा अधिकार, या कायद्याच्या अन्वये कोर्ट फी स्टॅम्प लावून कायदेशीररित्या तुम्ही त्या अधिकाऱ्याकडे माहिती विचारू शकता आणि अधिकाऱ्याला ती माहिती देणं किंवा न देणं, न दिलीच त्याबद्दलचा खुलासा करणं यावरती काही विशेष निर्बंध आहेत. आणि यामुळे कायदेशीररित्या जागरूकता निर्माण झालेली आहे. मी ज्या विभागामध्ये राहतो ती अत्यंत लहान महानगरपालिका आहे, परंतु त्याचा कार्यव्याप जो आहे तो अतिशय मोठा आहे. 115 करोडचा अर्थसंकल्प या महानगरपालिकेमध्ये आहे. अर्थसंकल्प एवढा मोठा आणि जर हे कार्य जर अशा रीतीने झालं असेल तर ही कार्य कशा रीतीने चालतात हे समजून घेण्याची एक जिज्ञासा माझ्यामध्ये निर्माण झाली आणि मी या माहितीचा अधिकार वापरला. सर्वप्रथम माहितीच्या अधिकार वापरल्यानंतर तिथे मी पाहिलं की कित्येक नगरसेवकांना या माहितीच्या अधिकाराबद्दल माहिती देखील नव्हती. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा काय आहे या कायद्याबद्दल देखील ते अनभिज्ञ नव्हते. परंतु त्यांना ही मी संपूर्ण माहितीचा अधिकार त्यांना मी स्वतः समजावून सांगितला आणि या पद्धतीने कार्य सुरू केलं. सर्वप्रथम आपण काय कार्य करतोय, आपल्या विभागातला जो नगरसेवक निवडून दिलेला आहे त्या स्थायी समितीवरती बसलेले जे आपले सदस्य आहेत आणि महानगरपालिकेमध्ये जे कार्यकारी सदस्य आहेत हे सर्व कशा रीतीने कार्य करतात या संदर्भातली माहिती मी गोळा करण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प मी मिळवला. त्यानंतर जी बॅलन्स शीट आहे, ताळेबंद आहे, त्या संदर्भामध्ये चौकशी केली. कारण मुळात जर तुमच्याकडे काही फीडबॅक असेल, काही डेटा वर्क असेल तरच तुम्ही पुढच्या कारवाई किंवा पुढच्या काही प्रश्नाचा जाब विचारू शकता. अशा रीतीने कार्य केलं. त्याचप्रमाणे आमच्या भागामध्ये खार जमिनी, त्याचप्रमाणे वन विभागाच्या ज्या जमिनी आहेत त्या संदर्भामध्ये, तशाच राखीव भूखंडा संदर्भामध्ये देखील माहिती मागवलेली आहे. ठाणा कमिशनरेटकडे देखील काही माहिती माझी आता प्रोसेसमध्ये आहे. या सर्वामागचा उद्देश एकच आहे की नागरिकाने जागल्याची भूमिका ठेवावी आणि जर एक नागरिक जागा झाला, एका नागरिकाचं एक पत्र माहिती अधिकाऱ्याकडे गेलं, त्या अधिकाऱ्याने जर त्याच्याकडे दुर्लक्षित केलं, पण जर का 100 नागरिकांचे जर का माहितीच्या अधिकाऱ्याखाली जर त्याच प्रश्नाच्या संदर्भामध्ये जर का अर्ज गेले तर त्या नागरिकाला विचार करणं हे भाग पडेल. आणि निश्चित मी तुम्हाला सांगतो की ही ज्योत जी पेटलेली आहे, ही ज्योत प्रत्येक नागरिकाने आपापल्या हृदयात ती अशीच तेवढ ठेवावी. आणि हा एक फार मोठा एक यज्ञकुंड आहे आणि या यज्ञकुंडामध्ये प्रत्येकाने आपापलं झोकून द्यावं आणि सुराज्य आणि सुप्रशासन आणि पारदर्शकता कशा प्रकारे असते हे प्रत्येक नागरिकाने जे कार्यरत अधिकारी आहेत त्यांना दाखवावी. त्यांना त्यांची जागा दाखवू नये. कुठल्याही प्रकारचा पर्सनल इंटरेस्ट न ठेवता त्यांनी काम करावं आणि अशा रीतीने माहितीचा अधिकार हा प्रत्येकाने वापरावा आणि सर्वांनी महाराष्ट्र समृद्ध करावा आणि एक प्रकारे धाडस, त्याचप्रमाणे नागरिकांचे मूलभूत अधिकार हे दाखवावेत. अशा प्रकारे प्रत्येक नागरिकाने आपापल्या रीतीने कार्य करावं अशी माझी इच्छा आहे. आणि या सर्व याच्यामध्ये हा संपूर्ण जो अग्निकुंड पेटलेला आहे, या अग्निकुंडामध्ये प्रत्येकाने आपापलं कॉन्ट्रीब्युशन द्यावं आणि हा माहितीचा अधिकाराचा पूर्ण वापर करून आपण एक सक्षम नागरिक आहोत आणि सक्षम राज्यव्यवस्थेचे आपण प्रतीक आहोत हे सर्वांना दाखवून द्यावं. धन्यवाद.